मतदान माघारीपूर्वीच धुळ्यात प्रभाग 1 मधील भाजपा उमेदवार उज्ज्वला रणजितराजे भोसले बिनविरोध धुळ्यात प्रभाग 1 पाठोपाठ प्रभाग 6 मधून भाजपा उमेदवार ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटीलही झाल्या बिनविरोध। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेवाश्री राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त मनोज गर्दे यांचा पत्रकार संघातर्फे सत्कार। आणि वेळेत अर्ज सादर करूनही यंत्रणेने स्वीकारला नाही, उमेदवार कन्हैया साखरे यांचा गंभीर आरोप। धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या अर्ज छाननी दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष असलेले रणजितराजे भोसले यांनी मंगळवारी तडकाफडकी पक्षाचा राजीनामा देत शेवटच्या क्षणी भाजपात प्रवेश केला होता। त्यांच्या धर्मपत्नी उज्ज्वला भोसले यांना भाजपाचे तिकीटही मिळाले होते। बुधवारी अर्ज छाननी दरम्यान त्यांच्या विरोधात असलेल्या 4ही उमेदवारांचे नामांकन अर्ज बाद झाल्याने उज्ज्वला भोसले या बिनविरोध निवडून आल्या आहेत। धुळे मनपातील त्या पहिल्याच नगरसेविका म्हणून बिनविरोध निवडून आल्या आहेत। याबद्दल रणजितराजे भोसले यांच्या निवासस्थानी गुलाल उधळून जल्लोष साजरा करण्यात आला। महिला भगिनींनी उज्ज्वला भोसले आणि रणजितराजे भोसले यांचं औक्षण केलं। यावेळी समर्थकांनी मोठा आनंदोत्सव साजरा केला। मला या ठिकाणी सांगायला आनंद होतोय की धुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 1 मध्ये अ जागेवर भारतीय जनता पार्टीने माझ्या धर्मपत्नी उज्ज्वला रणजित भोसले यांना उमेदवारी दिलेली होती। आज छाननीच्या ठिकाणी तिच्या विरोधात असलेले 4ही जे अर्ज होते ते 4ही अवैध घोषित करण्यात आलेले आहे। त्यामुळे आज जरी नसेल तरी ती आज बिनविरोध साठी या ठिकाणी तिची निवड झालेली आहे। या निमित्ताने मी या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार भाऊ रावल, धुळे शहराचे आमदार अनुपभैया अग्रवाल, या ठिकाणी धुळे ग्रामीणचे आमदार रामदादा बदाने, तसेच या शहराचे जिल्हाध्यक्ष आदरणीय गजूशेठ अंपळकर या सर्वांचे आणि या ठिकाणी पक्षाचे सहकारी पदाधिकारी आणि या प्रभागातील सर्व नागरिकांचे मी शतशः आभारी आहे। भारतीय जनता पक्षाने मला जी उमेदवारी जाहीर केली होती ती आज मी बिनविरोध झालेली आहे। सगळ्यात आधी पालकमंत्री जयकुमार रावलजी आणि आपले अनुप भैया यांचे मी मनापासून आभार मानते आणि जी काही त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आहे ते नक्कीच मी त्याला पात्र ठरेल। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल। धुळे महानगरपालिका निवडणुकीसाठी उबाठा सेनेच्या माजी नगरसेविका ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील यांनी भाजपातर्फे आपला उमेदवारी अर्ज भरला होता। अर्जासोबत त्यांनी भाजपाने दिलेला AB फॉर्म देखील जोडला होता। त्यामुळे त्या भाजपाच्या अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात होत्या। निवडणुकीच्या अर्ज छाननी दरम्यान ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील यांच्या विरोधात असलेल्या उमेदवारांचे नामांकन अर्ज बाद झाल्याने ज्योत्स्ना पाटील या बिनविरोध निवडून आल्या आहेत। धुळे मनपातील त्या भाजपाच्या दुसऱ्या नगरसेविका म्हणून बिनविरोध निवडून आल्या आहेत। याबद्दल ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील यांच्या निवासस्थानी गुलाल उधळून जल्लोष साजरा करण्यात आला। महिला भगिनींनी ज्योत्स्ना पाटील आणि प्रफुल्ल पाटील यांचं औक्षण केलं। यावेळी समर्थकांनी डीजेच्या तालावर मोठा आनंदोत्सव साजरा केला। मोठ्या प्रमाणात मी काम करत होतो। गोरगरिबांचे काम करत असताना मी प्रभागाच्या नजरेत आलो। प्रभागाच्या नागरिकांनी 2013 साली माझ्या पत्नीला ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील हिला प्रचंड अशा मतांनी, एका छोट्याशा घरातून आलेलो, माझं गाव कलमाडी आहे, छोट्याशा गावातून आलेला पोरगा धुळ्याची ज्या टायमाला बिगर चपलांचा फिरतो आणि लोकांचे प्रामाणिकपणे काम करतो, ते काम करत असताना माझ्या प्रभागाच्या जनतेने माझ्यावर नजर केली आणि 2013 साली माझी पत्नी प्रचंड अशी मतांनी निवडून आली। त्यानंतर 2018 साली पण माझ्या पूर्ण पक्षाकडनं त्या ठिकाणी एकमेव नगरसेविका म्हणून ती निवडून आली होती। परंतु मला मोठ्या प्रमाणात या शहराचे आमदार अनुप भैया अग्रवाल यांनी मदत केली। त्यांच्या मदतीमुळे पण मी काही ठिकाणी विकास कामं करू शकलो। त्याच्यामुळे त्या ठिकाणी मला खूप मोठी ऊर्जा मिळाली आणि नंतर मग मला भविष्यात जर काही काम करायचे असेल तर त्या ठिकाणी मला सत्तेशिवाय पर्याय नव्हता। मी अनेक लोकांकडे गेलो, त्यांचे म्हणणं ऐकून घेतलं की मी एकटा निवडून आल्यानंतर मी किती मला संघर्ष खूप करावा लागतो। त्याच्यामुळे मी जनतेची माफी मागितली आणि नंतर मी सगळ्या गोष्टी सोडून त्या ठिकाणी मी माझ्या भारतीय जनता पार्टीच्या पक्षाकडनं उमेदवारी घेतली आणि ही उमेदवारी देताना या जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल साहेब आणि अनुप भैया अग्रवाल धुळे ग्रामीणचे आमदार
धुळे ग्रामीणचे आमदार रामदादा बदाने असतील, धुळे ग्रामीणचे माजी आमदार कुणाल बाबा पाटील असतील, माजी संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाषजी भामरे असतील आणि ह्या शहराचे जे आमदार आहेत, विद्यमान आमदार, हे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काम करायचं त्या ठिकाणी मला आश्वासन दिलं आणि या शहराच्या या प्रभागाच्या विकासासाठी मी त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीत काही दिवसापूर्वी प्रवेश केला आणि त्याच्यानंतर जिल्हा प्रमुख जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे आंबेडकर साहेब यांनी पण मला मोठ्या प्रमाणात मदत केली. यांच्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि ही निवडणूक संपलेली नाही, अजून माझ्या प्रभागामध्ये निवडणूक शहरामध्ये बाकी आहे आणि उरलेले 3 उमेदवार मी चांगल्या मतांनी प्रचंड अशा मतांनी या ठिकाणी निवडून आणेन, जनतेचे आशीर्वाद घेईन आणि भारतीय जनता पार्टीने माझ्यावर जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही. त्यामुळे आज माझी पत्नी ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील या धुळे शहराच्या महानगरपालिकेत 3ऱ्यांदा बिनविरोध अशी निवडून आलेली आहे. त्यामुळे मी माझ्या प्रभागाच्या जनतेचे, भारतीय जनता पार्टी सर्व नेत्यांचे आणि माझ्या भागात मी जे काम करतो ते शहरभर कामाची चर्चा व्हावी म्हणून माझ्या शहरातील सर्व पत्रकार बांधव मला वेळोवेळी मदत करतात. त्यामुळे मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. माझ्या मायमावल्या वार्डाच्या ज्येष्ठ नागरिक असतील यांचे पण सर्वांचे आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय श्रीराम. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष व सांस दैनिक खान्देश मैदानचे संपादक मनोज गर्दे यांना भारतीय दलित साहित्य अकादमीतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेवाश्री राष्ट्रीय पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आला. त्याबद्दल धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे त्यांचा पत्रकार भवनात जाहीर सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते मानपत्र, शाल, बुके देऊन गर्दे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचं प्रास्ताविक उपाध्यक्ष अतुल पाटील यांनी तर मानपत्राचं वाचन सचिव सचिन बागुल यांनी केलं. कार्यक्रमात माजी अध्यक्ष रवींद्र इंगळे, चंद्रशेखर पाटील, सुनील पाटील, दिलीप साळुंके यांनी मनोगत व्यक्त करताना मनोज गर्दे यांच्या सामाजिक कार्याची प्रशंसा केली. यावेळी मंचावर माजी अध्यक्ष मिलिंद बैसाने, ओम शर्मा, कार्यकारिणी सदस्य राजेंद्र भावसार हे देखील उपस्थित होते. मनोज गर्दे यांच्या सत्कार समारंभाला पत्रकार संघाचे कोषाध्यक्ष तुषार बापना, कार्यकारिणी सदस्य प्राध्यापक मोहन मोरे, पंकज पाटील, रवींद्र नगराळे, मनोहर सोलंकी, राकेश गाळणकर, पुरुषोत्तम पाटील, दीपक शिंदे, जमील शाह, अनीस काठिक, फरीद अन्सारी, दिनेश निकुम, सय्यद मुकबशीर अन्सारी, सुभाष शिंदे, श्रीकृष्ण बेडसे, संदीप त्रिभुवन, कल्पेश पाठक, भास्कर फुलपगारे, दिग्विजय गाळणकर, धनंजय गाळणकर, संदेश अहिरे आदी पत्रकार बांधव उपस्थित होते. आजच्या ह्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माझे अध्यक्ष म्हणजे मोठे बंधू सुनील भाऊ, माझे अध्यक्ष चंद्रशेखर पाटील, ओमभाई शर्मा, मिलिंदादा बैसाली, मिलिंदादाचं माझं नाव साडेबाबाच आहे आणि आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे रवींद्र नानांनी उपस्थित सर्व पत्रकार बांधवांनो, आबासाहेब मी सांगू इच्छितो, ज्यावेळेस मला खान्देश मैदान नावाचं वर्तमानपत्र जन्माला घालायचं होतं ते मला एका अटीवरती की मी तुझं काम करून देईन, पण मी तू कदापि कुठल्याही व्यासपीठावरून माझं नाव सांगू नको. मला टायटल धुळ्यातून कसं घेऊन दिल्लीला पाठवायचं होतं, मला खूप अडचण येणार होती. मी काम पूर्ण आनंद ठेवतो. आबासाहेब सर्व पत्रकार बांधवांना माझी विनंती, बघा कसा का होता, मी आजपर्यंत कधीच बोललो नाही, पण आज योगायोग आहे. माझं इथं टायटल रिझल्ट होणार होतं. आपण म्हणतो ना, आपलेच लोक आपल्या विरोधात काय करायला लागतात. अशा वेळी मला एक नाव सुचवलं, ते दिलीप भाऊ साळुंके. दिलीप भाऊ साळुंकेमुळे आज खान्देश मैदान हे जन्माला आलेलं आहे. संपूर्ण खान्देश मैदानचं सिंहाचा वाटा असेल तो दिलीप साळुंके. ज्या वेळी दिलीप भाऊंनी मला वेळोवेळी फोन केलेला आहे, टायटल कसं चालतंय, काय चालतंय, त्यांनी मला कधीच सांगितले नाही. त्यांनी त्याचे अनंत उपकार माझ्यावरती आहे. आबासाहेब माझं काम होणार नव्हतं, फक्त दिलीप भाऊ साळुंकेंनी माझं काम करून दिलं, तरच माझी पुढची लाईन लागली. दिलीप भाऊंना बोललो, दिलीप भाऊ फक्त मला इथून मला तुमचं मार्गदर्शन पाहिजे. दिलीप भाऊ मध्ये काय पाहिजे तुम्ही सांग.
दिलीप भाऊ असं माझं काम आहे. दिलीप भाऊ कोणत्याही वेळ न लावता माझं काम 0 मिनिटात करून कागदपत्र माझ्या हातात दिले आणि मी पुढं मागायला आलो. दिलीप भाऊला 15 दिवसांनी दिलीप भाऊ आपलं जे टायटल पाहिजे होतं ते मला मिळालं. टायटलचं नाव सुचवले स्वर्गवासी माझे मोठे बंधू आमचे अशोक भाऊ जैनी ते नाव सुचवलं, त्याची नाव स्थापन केलं आणि कमीत कमी 2 वर्ष अशोक भाऊने माझ्याकडे पहिल्या पानावरती अग्रलेख त्यांनी लिखाण केलेलं आहे. मी सुद्धा त्या माणसाचं कधीच उपयोग करू शकत नाही. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे महानगरपालिका निवडणूक 2026 अंतर्गत प्रभाग क्रमांक 6 मधील उमेदवारी अर्ज ठरलेल्या वेळेत सादर करूनही स्वीकारण्यात न आल्याचा आरोप कन्हैया साखरे यांनी केला आहे. हा लोकशाहीचा घात असून याबाबत आपण निवडणूक आयोगासह जिल्हाधिकारी, मनपा निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज दाखल केला असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. शहरातील साक्री रोडवरील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत साखरे यांनी सांगितलं की दिनांक 30 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. मी दुपारी 2:40 अनामत रक्कम भरली. मात्र पावतीवर नाव नोंदविणाऱ्यांच्या चुकीमुळे गोंधळ निर्माण झाला. ही चूक तात्काळ लक्षात येताच योग्य नावाने पुन्हा अनामत रक्कम भरून नव्या पावत्या घेतल्या. असं असतानाही उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी संबंधित कक्षात मला प्रवेश देण्यात आला नाही, असा आरोप साखरे यांनी केला आहे. या कालावधीत इतर उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यात आले, मात्र माझा अर्ज स्वीकारण्यात आला नाही. या प्रकाराची नोंद निवडणूक कार्यालय परिसरातील CCTV कॅमेऱ्यांमध्ये झाली असल्याचंही त्यांनी सांगितलं. या प्रकरणामुळे लोकशाही प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून संबंधित प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तसेच प्रभाग क्रमांक 5 मधील निवडणूक प्रक्रिया स्थगित ठेवण्यात यावी, अशी मागणीही साखरे यांनी केली आहे. याबाबत केंद्रीय निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोग यांच्याकडे तक्रार दाखल करणार आहे. तसेच न्याय न मिळाल्यास न्यायालयात देखील जाऊ, असंही साखरे यांनी स्पष्ट केलं. पत्रकार व्यासपीठ व पत्रकार बांधवांना माझा नमस्कार. माझे नाव कन्हैया श्यामलाल साखरे, राहणार विष्णुनगर, देवपूर, धुळे. धुळे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 याचे बिगुल वाचतात. सर्वप्रथम मी जी प्रभाग रचना झाली होती त्या प्रभाग रचनेत हरकत घेऊन त्या प्रभागाव्यतिरिक्त इतर प्रभागाचे जे लोक तिथं ॲड केलेले होते ती हरकत मी घेतली आणि त्या हरकतीनुसार एक प्रारूप यादीची हरकत घेतल्यानंतर अंतिम यादी स्वरूपाची जी निघाली त्या यादीमध्ये 4046 मतदारसंख्या कमी करण्यात आली. हे माझ्यासाठी एक 446 मतसंख्या कमी करण्यात आली, ही माझ्यासाठी खूप मोठं यश होतं. त्यानंतर मी जे प्रभागामध्ये 8 वर्षापासून कामं केलेले होते त्याचे कामाची अवलोकन असे होते की धुळे जिल्ह्यातील 2012 शाळांना मॅट्रिक पुढे शिष्यवृत्ती मिळवून दिली. त्यामध्ये कमीत कमी 70,000 विद्यार्थ्यांना SC, ST, OBC, ओपन या सर्व विद्यार्थ्यांना कमीत कमी 5.5 करोड रुपयाचा निधी माझ्या पाठपुराव्याने आणून जिल्हा परिषद विभाग, जिल्हा समाज कल्याण इकडनं ते वितरित करण्यात आले. हाही माझ्यासाठी खूप मोठा यश होता. दुसरा असे की नदी किनारे जे गार्डन बनवलेलं होतं संत रविदास महाराज उद्यान, जे आता नामकरण झालेलं आहे, तिथं स्वातंत्र्यपूर्व काळापासून मोठी समाजाची स्मशानभूमी होती. त्या स्मशानभूमीमध्ये चौपाटी बांधलेली असल्या कारणाने तिथं कोणी जनहित याचिका दाखल केलेली होती की तिथं ते स्टॉल वगैरे ते काढण्यासाठी. त्यानंतर ती जागा ज्या जागेसाठी आरक्षित आहे त्याचे उपयोग करावे असे मेहरबान उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तिथे गार्डन बनवलं गेलं. त्या याचिकेच्या विरोधात आपण मेहरबान उच्च न्यायालय इथं 2020 इथे याचिका दाखल केली आणि त्या याचिकेचा जो निकाल आहे तो आपल्या बाजूने लागला. धुळे जिल्हा अधिकारी जलद शर्मा साहेब पदावर असताना तो आदेश आल्यावर त्यावर 2 वर्ष प्रक्रिया झाल्यानंतर
त्यांनी आपल्याला सांगितले की तुम्ही काहीतरी सहकार्य करा, हे धुळे शहराच्या सौंदर्याची गोष्ट आहे, धुळेच्या जनतेसाठी वापरण्याची गोष्ट आहे, तर तुम्ही याबाबत काही तडजोडी करा. तर आपण ती मान्य करत धुळे शहराला विकासाला काही गालबोट न लागता आपण पर्यायी जागा, त्याची जी हे होती मागणी की तुम्ही पर्यायी जागा घ्या, पर्यायी जागा आपण मान्य केली घेण्यास समाजाच्या वतीने. आणि आपल्याला विघ्न हाता हॉस्पिटलच्या समोर गट नंबर 158 येथे मोठी समाजासाठी 2 एकर जागा मिळाली, ही माझ्या पाठपुराव्यामुळे. आणि त्यानंतर त्या जागेशी आमचा भावनिक संबंध असल्या कारणाने तिथं स्वर्गीय उत्तमराव पाटील उद्यान असे नामकरण असताना आपण तिथं पाठपुरावा केला. परत एक याचिका दाखल करू असं निवेदन केल्यानंतर 2 वर्ष पाठपुरावा केल्यानंतर मग त्या उद्यानाला संत शिरोमणी गुरुदास महाराज जे आमचे आराध्य दैवत आहेत त्यांचे नाव त्या गार्डनाला आमच्या पाठपुराव्याने लागला. तिसरी गोष्ट अशी की जागा जी मिळाली तिथं काही परत अतिक्रमण होऊ नये म्हणून परत आपण महानगरपालिकेकडे पाठपुरावा केला आणि मिळालेल्या जागेवर वॉल कंपाऊंडसाठी 75 लाख रुपयाचा निधी या झालेल्या मागच्या सर्वसाधारण मीटिंग मध्ये तो ठराव मंजूर करून त्याची हे बी निघाले, वर्क ऑर्डर ही निघाली. वर्क ऑर्डरवर फक्त सही बाकी असताना दगडे पाटील मॅडम यांची बदली झाली, त्या कारणाने ती सही राहून गेली आणि त्याचं भूमिपूजन आपण केलं नाही. परत अशा कुठल्याही कामाची जी प्रभागामध्ये गरज असल्यास आपण त्यासाठी पाठपुरावा करत असतो आणि ते संविधानिक मार्गाने. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.